नेक्स्ट टॉपिक इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स लेन्स. सपोज जर मी कॉन्व्हेक्स लेन्स कन्सिडर केली आणि एक मी ऑब्जेक्ट अशा डिफरंट पोझिशनला ठेवला, सपोज इथे ठेवला, इथे ठेवला, इथे ठेवला, अशा डिफरंट पोझिशनला ऑब्जेक्ट ठेवला, तर या ऑब्जेक्टची इमेज मला कशी मिळणार आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. बट त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही रूल्स माहिती पाहिजे, कारण यामध्ये आपण काय करणार आहोत, आपण सपोज एक ऑब्जेक्ट आहे इथे, तर या ऑब्जेक्टपासून निघणारे आपण रेज कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर हे रे कसा पाथ फॉलो करता याच्यावर डिपेंड करते इमेज कशी फॉर्म होते. त्यामुळे यासाठी आपल्याला 3 रूल बघायचे आहे. रूल्स फॉर ड्रॉइंग रे डायग्राम. रे डायग्राम ड्रॉ करण्यासाठी कोणते रूल आपल्याला लागणार आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. एकदा का हे रूल तुम्हाला नीट समजले त्यानंतर लेन्सच्या कोणत्याही पोझिशनला जरी तुम्ही ऑब्जेक्ट ठेवला त्याची इमेज कशी फॉर्म होणार आहे हे लगेच आपण ड्रॉ करू शकतो. सो दीज आर रूल्स फॉर ड्रॉइंग रे डायग्राम. तीन रूल्स आहे, अगदी सिंपल रूल आहे फॉर कॉन्व्हेक्स. आणि हे रूल तुम्हाला अगदी पक्के लक्षात ठेवायचे आहे, बिलकुल विसरायचं नाही, कारण हे रूल जर तुम्हाला समजले त्यानंतरच तुम्हाला पुढचा टॉपिक समजणार आहे. सो 3 रूल काय आहे. फर्स्ट रूल, एक कॉन्व्हेक्स लेन्स घेतलेला आहे, ऑप्टिकल सेंटर आहे, फोकस आहे. सपोज एक इन्सिडेंट रे म्हणजे काय, येणारी रे, आणि रिफ्रॅक्टेड रे म्हणजे काय, इथून ज्यावेळेस रिफ्रॅक्शन होणार आहे त्यावेळी रे बाहेर पडणार आहे त्याला आपण बोलू रिफ्रॅक्टेड रे. सो वेन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, ही जी रेड लाईन आहे ही लाईन काय आहे, दिस लाईन इज प्रिन्सिपल ॲक्सिस. वेन incident ray is parallel to principal axis, then the refracted ray always passes through focus. Incident ray ज्यावेळेस प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल त्यावेळेस जो रिफ्रॅक्ट होऊन जाणारा जो रे असणार हा नेहमी कुठून पास होणार आहे, हा नेहमी पास होईल फोकसमधून. ॲक्च्युली फोकसची डेफिनेशनच ही आहे. फोकसची डेफिनेशन आपण काय म्हणत होतो, ज्यावेळेस आपण फोकसचा अर्थ समजून घेतला आपण काय म्हणत होतो, सपोज एक लेन्स आहे, इथून अशा रेस पॅरलल जात आहे, पॅरलल रेस, या पॅरलल ज्यावेळेस इथून रिफ्रॅक्ट होऊन बाहेर पडणार या सगळ्या रेस एका पॉईंटमधून पास होता. हा जो पॉईंट असतो ह्या पॉईंटला आपण बोलतो फोकस. तेच इथे सांगितलं आहे की ज्यावेळेस इन्सिडेंट रे विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस गेट रिफ्रॅक्टेड, इथे रिफ्रॅक्ट होते, देन इट पासेस थ्रू फोकस. तर त्यावेळेस जी रे आहे ती रे कुठून पास होणार आहे, फोकसमधून पास होणार आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, लेन्स आहे, सपोज जर मी रे डायग्राम ड्रॉ करता किंवा आपण जे पुढच्या केसेस घेणार आहोत त्यामध्ये सपोज जर मी एखादी रे अशी कन्सिडर केली की ही रे लेन्स आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस, ही जी रे आहे ही रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे, तर नेहमी ज्यावेळेस आपण रे डायग्राम काढू त्यानंतर रिफ्रॅक्टेड रे नेहमी आपल्याला कुठून पास करायचे, जिथे आपल्याला फोकस दिसणार आहे त्या पॉईंटमधून आपल्याला पास करायची आहे. दिस इज रूल नंबर 1. सेकंड रूल, इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू फोकस. वेन इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू फोकस, हा सुद्धा फोकस असणार आहे. वेन इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू फोकस आफ्टर रिफ्रॅक्शन इट गोज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. एकदा रिफ्रॅक्शन झालं की तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जातं. याचीच रिव्हर्स केस आहे बघा, इथे इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल होती, रिफ्रॅक्शन नंतर फोकसमधून पास झाली. इथे काय, इन्सिडेंट रे फोकसमधून पास होते, रिफ्रॅक्शन नंतर ती प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जाणार आहे. सो पहिले जे 2 रूल आहे याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की पॅरलल टू फोकस पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस जर असेल तर फोकसमधनं रे पास होणार आहे. पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस जर रे असेल तर त्याला रिफ्रॅक्शन नंतर फोकसमधून पास होणार आहे. किंवा जर सपोज रे फोकसमधून पास होत आहे तर ती आफ्टर रिफ्रॅक्शन पॅरलल टू ॲक्सिस जाणार आहे. ठीक आहे, दोन्ही फक्त ह्या 2 वर्ड्समधून तुम्ही हे 2 रूल फॉर्म करू शकता. ठीक आहे, फोकस आणि पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. ओके. थर्ड रूल सुद्धा अगदी सिंपल आहे. अगेन हा सुद्धा डेफिनेशन बेस्ड रूल आहे. ज्यावेळेस इन्सिडेंट रे ऑप्टिकल सेंटरमधून पास होतो त्यावेळेस इन्सिडेंट रे विदाउट एनी डेव्हिएशन किंवा ॲज इट इज विदाउट चेंजिंग इट डायरेक्शन रिफ्रॅक्ट होऊन बाहेर पडणार आहे. ऑप्टिकल सेंटरची डेफिनेशन आपण काय म्हणत होतो, ऑप्टिकल सेंटर म्हणजे असा पॉईंट असतो प्रिन्सिपल ॲक्सिसवरती की ज्याच्यामधून कुठून जरी रे पास जरी केली ह्या पॉईंटमधून पास झाल्यानंतर ही जी रे आहे ही विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन अनडेव्हिएटेड पास होते. दॅट इज डेफिनेशन ऑफ ऑप्टिकल सेंटर. तेच आपल्याला इथे सांगितलं. सपोज इन्सिडेंट रे ऑप्टिकल सेंटरमधून पास होत असेल तर रिफ्रॅक्टेड रे विदाउट एनी डेव्हिएशन विदाउट चेंज ऑफ डायरेक्शन ॲज इट इज पास होणार आहे. दीज आर 3 रूल्स. रूल्स म्हणजे आपल्याला जे डेफिनेशन माहिती आहे त्यालाच फक्त रूलच्या फॉर्ममध्ये फ्रेम केलेलं आहे. सो राहतील लक्षात 3 रूल अगदी सिंपल आहे. फर्स्ट रूलमध्ये काय, लेन्स आहे, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस रे आहे, रिफ्रॅक्शन झाल्यानंतर फोकसमधून पास होणार आहे. त्याचे रिव्हर्स केस, सपोज इन्सिडेंट रेस फोकसमधून पास होत आहे तर रिफ्रॅक्शन नंतर ते पॅरलल जाणार आहे. एकमेकांची रिव्हर्स केस आहे, पॅरलल फोकस, फोकस पॅरलल. थर्ड केस म्हणजे ऑप्टिकल सेंटरची डेफिनेशनच आहे की ज्यावेळेस इन्सिडेंट रे ऑप्टिकल सेंटरमधून पास होतो विदाउट एनी डेव्हिएशन विदाउट चेंज ऑफ डायरेक्शन ॲज इट इज रिफ्रॅक्टेड रे म्हणून तो पास होणार आहे. दीज आर 3 रूल्स टू ड्रॉ रे डायग्राम फॉर कॉन्व्हेक्स लेन्स. ओके. आता बघूया आपण डिफरंट केसेस. इमेज फॉर्मेशन ड्यू टू कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्समुळे इमेज कशी फॉर्म होते याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ज्या वस्तूची आपल्याला इमेज फाइंड करायची असते त्याला आपण बोलतो ऑब्जेक्ट.
ज्या वस्तूची आपल्याला इमेज फाइंड करायची त्याला आपण काय बोलतो ऑब्जेक्ट. इमेज म्हणजे काय, तो ऑब्जेक्ट आपल्या ह्या लेन्सच्या पलीकडे कसा दिसणार आहे त्याला आपण बोलतो इमेज. ऑब्जेक्टची इमेज. ठीक आहे. ऑब्जेक्ट जो आहे तो आपण जनरली ज्यावेळेस रे डायग्राम ड्रॉ करून आपण ऑब्जेक्टची इमेज फाइंड करतो त्यावेळेस आपण ऑब्जेक्ट जनरली असं दाखवतो. एक अशी वर्टिकल लाईन असते, एक पॉईंटला आपण ए बोलतो, एक पॉईंटला आपण बी बोलतो. ए ॲरो ज्या साईडला आहे ना याला आपण बोलतो हेड आणि याला आपण बोलतो टेल जनरली. ठीक आहे. सो ए बी हा एक सरळ ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. हेड आहे, टेल आहे. ए बी हा एक सरळ ऑब्जेक्ट आहे. आता यामध्ये सुद्धा कॉन्व्हेक्स लेन्समध्ये असं नाही की तुम्हाला एक फिक्स पॅटर्नची इमेज मिळेल, म्हणजे लेन्स आहे, लेन्सच्या समोर ऑब्जेक्ट ठेवलं नेहमी एकाच पॅटर्नची इमेज मिळेल असं नाही. तर आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवतो, कोणत्या पोझिशनला ठेवत आहोत त्याच्या अकॉर्डिंग इमेज कशी फॉर्म होते ते डिसाईड होतं किंवा त्याच्या अकॉर्डिंग फॉर्म झालेली इमेज चेंज होते. फॉर एक्झाम्पल त्यासाठी आपण काय केलेलं आहे, आणि ह्या केसेस आपण ज्यावेळेस कॉन्व्हेक्स मिरर, कॉन्केव्ह मिररचा अभ्यास केलेला क्लास 9मध्ये, त्यामध्ये आपण ज्यावेळेस इमेज फॉर्मेशनचा अभ्यास केला तिथे बघितलं की ऑब्जेक्ट कुठे आपण ठेवतो त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला कशी इमेज मिळते ते डिसाईड होत आहे. सो त्यासाठी काय केलेलं आहे, दिस इज लेन्स ओ ऑप्टिकल सेंटर F2 टू F2 F1 टू F1. हे पॉईंट जे आहे हे पॉईंट ज्यावेळेस तुम्ही मार्क कराल त्यावेळेस तुम्हाला स्केल आणि प्रॉपर मेजरमेंटचा यूज करायचा आहे, कारण इथे आपण रे डायग्राम ड्रॉ करणार आहोत. एक लेन्स ड्रॉ करायचा, त्याचा इथे ओ सेंटरला एक ओ पॉईंट दाखवायचा. त्यानंतर एक प्रिन्सिपल ॲक्सिस असणार आहे. या ओ पॉईंटपासून काही सम पर्टिक्युलर डिस्टन्सवरती काही 2-3 सेंटीमीटर एवढं डिस्टन्सवरती एक पॉईंट मार्क करायचा, तो पॉईंट असणार आहे F2. तेवढंच डिस्टन्स घ्यायचं आणि ह्या साईडला एक पॉईंट मार्क करायचा, तो पॉईंट असणार आहे F1. OF2 OF1 सारख्या डिस्टन्सवर असतात. आपल्याला अजून एक पॉईंट लागणार आहे, तो पॉईंट आहे 2F2. 2F2 म्हणजे काय, एवढं टोटल डिस्टन्स आहे 2F2, एवढं डिस्टन्स आहे F2. O टू F2 हे डिस्टन्स आहे F2, एवढं टोटल आहे 2F2. त्यामुळे हा पॉईंट मी कसा मार्क करणार, हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स मी घेणार, इथे ठेवणार, इथे पॉईंट मार्क करणार, हा पॉईंट असणार आहे 2F2. त्याच पद्धतीने एवढं हे जे डिस्टन्स जेवढं आहे तेवढंच डिस्टन्स एवढं इथे घ्यायचं, इथे एक पॉईंट मार्क करायचा, तो पॉईंट असणार 2F1. त्यामुळे आता इथे तर मी अप्रॉक्सिमेटली डिस्टन्स घेतलेला आहे. जेव्हा तुम्ही पेपरवरती रे डायग्राम ड्रॉ कराल त्यावेळेस तुम्हाला नेहमी एक्झॅक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे. समजते काय सांगते ते, हे डिस्टन्स सारखं, हे डिस्टन्स सारखं. म्हणजे जर तुम्ही 3 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतला तर हे सुद्धा 3 सेंटीमीटर घ्या, हे सुद्धा 3 सेंटीमीटर घ्या, हे सुद्धा 3 सेंटीमीटर घ्या. म्हणजे सो दॅट 2F2 म्हणजे हे टोटल असणार आहे 6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला रे डायग्राम ड्रॉ करावी लागणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला एबीची पोझिशन जशी चेंज होईल तशी इमेज आपली चेंज होणार आहे. त्यामुळे आपल्याला डिफरंट केसेस घ्यायचे आहे की एबी किंवा ऑब्जेक्ट आपण कुठे ठेवतो. या केसेस कशा लक्षात ठेवायच्या किंवा कोणत्या केसेस असणार आहे, सिम्पल आहे. हे सगळे पॉईंट्स आपण मार्क केले 1 2 3 4 5. तर आपल्याला ऑब्जेक्टची पोझिशन ना बेसिकली F1 टू F1 आणि O या 3 पॉईंटच्या रेफरन्सने घ्यायचे. ऑब्जेक्ट आपण ह्या साईडलाच ठेवणार, त्यामुळे या 3 पॉईंटच्या रेफरन्सने आपल्याला ऑब्जेक्टची पोझिशन डिसाईड करायची. ती पोझिशन कशी डिसाईड करणार, सिम्पलेस्ट काय असणार आहे, जर मी लेफ्ट साईडने सुरुवात केली तर ऑब्जेक्ट मी सगळ्यात आधी कुठे ठेवू शकते, ऑब्जेक्ट मी इथे ठेवू शकते. ठीक आहे. हा पॉईंट कोणता झाला, 2F2च्या पलीकडे. म्हणजेच काय, फर्स्ट केस कोणती असणार, बियॉन्ड 2F2. फर्स्ट केस कोणती असणार आहे, बियॉन्ड 2F2. नेक्स्ट केस काय असणार, जसं जसं मी पुढे येईल हा पॉईंट मला मिळतोय. म्हणजे एक केस अशी पण असेल की ज्यावेळेस ऑब्जेक्ट मी ह्या पॉईंटवर ठेवते, म्हणजे 2F1 वर ठेवत आहे. ओके. बियॉन्ड 2F2 फर्स्ट केस, सेकंड ॲट 2F2. थर्ड केस काय असणार आहे, जसं जसं मी पुढे येईल नेक्स्ट पॉईंट येतो F1. सो एक पोझिशन अशी पण असेल की ह्या दोघांच्या मध्ये, सो इन बिटवीन 2F1 अँड F1 ही झाली थर्ड पोझिशन. नेक्स्ट पोझिशन काय असणार, पुढे येते, नेक्स्ट पॉईंट येतो F1. सो मी F1ला सुद्धा ठेवू शकते ऑब्जेक्ट. सो नेक्स्ट केस असणार F1 फोर्थ, ज्यावेळेस ऑब्जेक्ट F1ला असेल. नेक्स्ट केस काय असणार, पुढे मी जाईल. आता एक पॉईंट O आहे, एक पॉईंट F1 आहे. सो ऑब्जेक्ट मी कुठे ठेवू शकते, O आणि F1च्या मध्ये. O हा पॉईंट लेन्सच्या आतमध्ये आहे, O हा लेन्सच्या आतमध्ये असणारा पॉईंट आहे. सो नेक्स्ट केस कोणती असणार आहे, ही, म्हणजे इन बिटवीन O अँड F1. 1 2 3 4 5 या 5 केसेस. एक केस स्पेशल केस आपण कन्सिडर करतो ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट इन्फिनिटीला ठेवतो, म्हणजे या लेन्सपासून खूप जास्त अंतरावरती ज्यावेळेस ऑब्जेक्ट असेल ती 6 केस आपल्याला कन्सिडर करायची आहे. सो अशा टोटल 6 केसेससाठी इमेज कशी फॉर्म होते ते आपल्याला बघायचं आहे फॉर कॉन्व्हेक्स लेन्स. समजलं केसेस कशा घ्यायच्या ते. नेहमी काय करा, लेफ्ट साईडने सुरू करा, सो दॅट तुम्हाला ह्या 1 2 3 ह्या 3 पॉईंटच्या रेफरन्सने ऑटोमॅटिकली समजेल की ऑब्जेक्ट आपल्याला कोणत्या पोझिशनला ठेवायचं आहे. क्लिअर आहे. सो फर्स्ट आपण काय करणार, फर्स्ट केस वेन ऑब्जेक्ट इज बियॉन्ड 2F1. वेन ऑब्जेक्ट इज बियॉन्ड 2F1, हा 2F1 आहे, याच्या पलीकडे ज्यावेळेस ऑब्जेक्ट आपण ठेवत आहोत. ए आहे हेड आणि बी आहे टेल. ऑब्जेक्ट इथे ठेवलेला आहे. आता इमेज कशी फॉर्म होणार, इमेज आपण कशी फॉर्म करतो,
इमेज फॉर्म करण्यासाठी किंवा इमेज कशी फॉर्म होते डिसाईड करण्यासाठी आपण रे डायग्रामचा यूज करतो. आपल्याला मिनिमम 2 रेस पाहिजे असतात. किती? मिनिमम 2 रेस पाहिजे असतात. हे 2 रेस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतील त्या ठिकाणी इमेज फॉर्म होते असं आपण बोलतो. कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह मिररमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. 2 रेस पाहिजे, रेस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतील त्या ठिकाणी इमेज फॉर्म होते असं आपण बोलतो. आता इथे मी स्केल यूज नाही करत आहे, बट ज्यावेळेस तुम्ही पेपरवर कराल त्यावेळेस तुम्हाला स्केल यूज करायची आहे, सो दॅट तुम्हाला अगदी एक्झॅक्ट रिझल्ट किंवा करेक्ट रिझल्ट मिळते. ऑब्जेक्ट बियॉन्ड 2F1 ठेवलेला आहे, ए बी आहे. तर आपण काय करू, पॉईंट ए पासून किंवा हेडपासून निघालेला 2 रेसचा विचार करूया. 2 रेस कसे डिसाईड करायचे, आपण 3 रूल बघितलेले आहे. काय काय रूल होते? फर्स्ट रूल होता की सपोज इन्सिडंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस असेल तर तो रिफ्रॅक्शन नंतर फोकसमधून पास होतो. ठीक आहे, प्रिन्सिपल फोकसमधून पास होतो. सेकंड रूल आपण काय बघितलं, सपोज इन्सिडंट रे जर फोकसमधून पास होत आहे, इफ इन्सिडंट रे इथे फोकस असणार आहे, इफ इन्सिडंट रे इज पासिंग थ्रू फोकस तर रिफ्रॅक्शन नंतर तो असा पॅरलल निघून जातो. ठीक आहे. आणि थर्ड सिम्पल रूल, ऑप्टिक सेंटरमधून या सेंटरमधून ज्यावेळेस रे कशी पास होणार आहे तेव्हा ती अनडिव्हिडेड विदाउट चेंज ऑफ डायरेक्शन पास होणार आहे. या 3 रूलचा यूज आपल्याला करायचा आहे. या 3 मधल्या कोणत्याही 2 इन्सिडंट रेचा आपण यूज करू शकतो. सिम्पलेस्ट आपण काय करू, फर्स्ट ज्यावेळेस इन्सिडंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल, वेन इन्सिडंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. सो ए या पॉईंटमधून निघालेला एक इन्सिडंट रे मी कन्सिडर केलं विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. रूल काय सांगतो, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस असेल म्हणजेच काय, आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल पास थ्रू फोकस, इट विल पास थ्रू प्रिन्सिपल फोकस. F2 मधून पास होईल, सो रे असे पास होणार आहे F2 मधून. ठीक आहे. सेकंड रे आपण काय कन्सिडर करू, आपण हा सिम्पल करूया की इन्सिडंट रे ऑप्टिक सेंटरमधून आपण पास करत आहोत. इन्सिडंट रे इथून निघणार आहे, रे पॉईंट एचा विचार करत आहोत आपण, इथून पास होणार आहे, इथून पास होऊन तो असा पुढे जाणार आहे. सो ठीक आहे, दिस इज रिफ्रॅक्टेड रे, दिस इज रिफ्रॅक्टेड रे. आपल्याला मिनिमम मी काय बोलली, मिनिमम 2 रेस जरी असल्या तरी चालतात. पुढे काय करायचं, हे 2 रेस कुठे इंटरसेक्ट करतात त्या ठिकाणी इमेज फॉर्म होणार आहे. 2 रेस रिफ्रॅक्टेड रेस, हे इन्सिडंट रेज आहे. इन्सिडंट रे ज्यावेळेस इथून रिफ्रॅक्ट होऊन जातात त्यावेळेस आपण त्याला बोलतो रिफ्रॅक्टेड रे. रिफ्रॅक्टेड रे जिथे इंटरसेक्ट करतात त्या ठिकाणी इमेज फॉर्म होते. रिफ्रॅक्टेड रे कुठे इंटरसेक्ट करताय, एक रे इथे एक रे इथे, सो ते दोघे इथे इंटरसेक्ट करतात. सो या ठिकाणी इमेज फॉर्म होणार आहे. इमेज कशी फॉर्म होणार, आपण हा पॉईंट कोणता कन्सिडर केलेला, ए पासून मिळालेलं रे, या ठिकाणी सुद्धा ए पासून मिळालेलं रे, म्हणजे हा पॉईंट असणार आहे ए डॅश. ए डॅश म्हणजे काय, एची इमेज ए डॅश. ठीक आहे, बीची इमेज बी डॅश. त्याच पद्धतीने बी मधून निघालेले रेस सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो, बट त्याची गरज नाही आहे. ए हे दोन्ही रेस इथे इंटरसेक्ट करतात, तर बीची पोझिशन कुठे असणार आहे, बी असणार आहे इथे. ठीक आहे, म्हणजे बीची पोझिशन इथे कुठेतरी असणार आहे. ए हा हेड आहे त्यामुळे ॲरो होता, ए डॅश त्याची इमेज आहे त्यामुळे ॲरो कसा असणार आहे, असं. ठीक आहे, म्हणजे इमेज आपल्याला मिळालेली आहे इथे. इमेजची पोझिशन कुठे आहे, इमेज आपल्याला कुठे मिळते, इमेज मिळते आपल्याला इन बिटवीन F2 अँड 2F2. इमेज कुठे मिळते, F2 आणि 2F1च्या मध्ये मिळत आहे, सॉरी F2 आणि 2F2च्या मध्ये मिळत आहे. सो फर्स्ट आपण यावरून कन्क्लुजन काय करू शकतो, वेन ऑब्जेक्ट इज बियॉन्ड 2F2 या साईडला असेल त्यावेळेस इमेज आपल्याला कुठे मिळते, इमेजचं लोकेशन कुठे असतं, बिटवीन F2 अँड 2F2. ठीक आहे, हे स्टँडर्ड आहे, दिज आर स्टँडर्ड रिझल्ट. तुम्ही ज्यावेळेस पेपरवर ड्रॉ करा तुम्हाला सेमच रिझल्ट मिळणार. तुम्ही या ॲरोची हाईट एवढी घ्या, एवढी घ्या, केवढी घ्या, तरीसुद्धा तुम्हाला इमेज नेहमी F2 आणि 2F2च्या मध्येच मिळणार आहे. दिज आर स्टँडर्ड रिझल्ट. ओके, इथे इमेज मिळते. त्यानंतर इमेज जर तुम्ही बघितली, इमेज अशी होती, सॉरी ऑब्जेक्ट असा होता ए बी, इमेज मिळते अशी, ऑब्जेक्ट असा होता, इमेज अशी मिळते. ऑब्जेक्ट सरळ होता, त्याची इमेज आपल्याला कशी मिळते, उलटी मिळते. उलटी मिळते म्हणजे याला आपण काय बोलतो, इन्व्हर्टेड इमेज. याला आपण काय बोलतो, इन्व्हर्टेड इमेज. सो या ठिकाणी आपण बोलणार इन्व्हर्टेड इमेज आपल्याला मिळत आहे. समजलं इन्व्हर्टेड म्हणजे काय, बघा इन्व्हर्टेड म्हणजे आपण बोलणार उलटी. ठीक आहे, इरेक्ट म्हणजे सरळ किंवा सुलटी. देन डिमिनिस्ड म्हणजेच काय, स्मॉल किंवा लहान आपण बोलू शकतो. मॅग्निफाईड म्हणजे काय, साईज त्याची वाढलेली आहे किंवा मोठी. अजून इन्व्हर्टेड. ठीक आहे, एवढा टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे. इरेक्ट किंवा याला अपराईट सुद्धा बोलतात. इरेक्टला काय बोलतात अजून, अपराईट. ओके, इमेज डिस्क्राईब करण्यासाठी आपण या वर्डचा यूज करणार आहोत. सो आपल्याला इमेज कशी मिळाली, इन्व्हर्टेड. आता मला याची साईज कम्पेअर करायची. ए बीची साईज एवढी होती, ए डॅश बी डॅश
एबीची साईज एवढी होती, ए डॅश बी डॅशची साईज त्याच्यापेक्षा कमी आहे. तुम्ही ज्यावेळेस स्केलचा यूज कराल त्यावेळेस तुम्हाला अगदी डिस्टिंक्टली समजेल की ऑब्जेक्टपेक्षा इमेज छोटी मिळत आहे. याचा अर्थ काय, इमेज जी आहे इमेजची साईज काय आहे, स्मॉल साईज किंवा डिमिनिश्ड इमेज असं आपण बोलू शकतो. डिमिनिश्ड इमेज. तर ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट इथे ठेवणार त्यावेळेस आपल्याला त्याची इमेज जी आहे ती नेहमी छोटी मिळते. सो काय आपण बोलू शकतो, आपण कन्क्लूड काय करू शकतो, कॉन्व्हेक्स लेन्समध्ये आपण फर्स्ट केस बघितली इमेज फॉर्मेशनची. आपण काय केलं, ऑब्जेक्ट जो आहे तो बियॉन्ड 2f1 या डिस्टन्सवरती ठेवलेला आहे. सो त्या केसमध्ये आपल्याला इमेज कशी मिळते, सरळ ऑब्जेक्ट होता, इमेज त्याची उलटी मिळाली, इन्व्हर्टेड मिळाली. ऑब्जेक्टच्या साईजपेक्षा इमेजची साईज लहान आहे आणि इमेज कुठे फॉर्म झालेली, इमेजची पोझिशन कुठे आहे, F2 आणि 2f2च्या मध्ये. या सगळ्या गोष्टी आपल्याला मेन्शन करायच्या. समजली फर्स्ट केस. त्यामध्ये अजून असं सुद्धा आपण लिहू शकतो, इमेजचा टाईप रिअल इमेज आहे. एक असते रिअल इमेज आणि एक असते व्हर्च्युअल इमेज. रिअल आणि व्हर्च्युअल. रिअल इमेज म्हणजे काय, ज्यावेळेस ह्या रेस एकमेकांना रिअलमध्ये इंटरसेक्ट करतात, ज्यावेळेस रेस एकमेकांना ॲक्च्युअली रिअलमध्ये इंटरसेक्ट करत आहे त्यामुळे जे इमेज मिळते तिला आपण बोलतो रिअल इमेज. बऱ्याचदा असं होतं की पुढच्या आपण काही केसेस बघू, इव्हन आपण मिररमध्ये सुद्धा बघितलेलं आहे, रे जे आहे ते ॲक्च्युअलमध्ये एकमेकांना मीट होत नाही, दे अपिअर टू मीट. आपल्याला असं वाटतं की ते रेज मीट करत आहेत बट ते ॲक्च्युअलमध्ये मीट करत नाही, त्यावेळी जी इमेज फॉर्म होते तिला आपण बोलतो व्हर्च्युअल इमेज. त्याला आपण काय बोलतो, व्हर्च्युअल इमेज. सो एक आहे रिअल आणि एक आहे व्हर्च्युअल. रिअल म्हणजे काय, वेन रेज ॲक्च्युअली मीट. जसं ह्या केसमध्ये रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करत आहे. आणि व्हर्च्युअल म्हणजे काय, वेन रेज अपिअर टू मीट. म्हणजे आपल्याला तसं दिसतं, आपल्याला तसा भास होतो, त्यावेळी जी इमेज फॉर्म होते तिला आपण बोलतो व्हर्च्युअल इमेज. क्लिअर आहे. फर्स्ट केस वेन ऑब्जेक्ट इज बियॉन्ड 2f1. ही केस तर आपली झाली कवर, फर्स्ट केस. सो त्या केसमध्ये आपल्याला मिळालेला छोट्या साईजची इमेज, उलटी इमेज आणि रिअल इमेज. पोझिशन काय, F2 आणि 2f2च्या मध्ये. आता नेक्स्ट केस कोणती असणार आहे, ॲट 2f2. ज्यावेळेस ऑब्जेक्ट आपण 2f1 या पोझिशनला ठेवतो, ज्यावेळेस ऑब्जेक्ट आपण 2f1 या पोझिशनला ठेवतो. सो त्या केसमध्ये काय होणार आहे बघूया. नेक्स्ट केस वेन ऑब्जेक्ट इज ॲट 2f1. 2f1ला ऑब्जेक्टची पोझिशन आहे. या केसमध्ये इमेज कशी फॉर्म होते ते आपल्याला बघायचं आहे. सो आपल्याला इमेज फॉर्म करायची म्हणजे रेज इंटरसेक्ट झाले पाहिजे. रिफ्रॅक्टेड रेज मिनिमम 2 आपल्याला लागणार आहे. आपल्याकडे 3 रूल आहे, त्या 3 रूलमधले कोणते 2 रूल यूज करून आपण 2 इन्सिडेंट रे आणि त्याचे करस्पॉन्डिंग रिफ्रॅक्टेड रे कुठे इंटरसेक्ट करतात त्याच्या अकॉर्डिंग इमेज फॉर्मेशन डिसाईड करू शकतो. सो आपण काय केलं, पॉईंट ए मधून निघालेले 2 रेज कन्सिडर केलेले. फर्स्ट रे विच इज पॅरलर टू प्रिन्सिपल ॲक्सिस, आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल पास थ्रू फोकस. हा एक रूल आहे. सो एक रे अशी निघाली, रिफ्रॅक्शन झालं, F2 या पॉईंटमधून ते पासून असे पुढे गेलेले आहे. सेकंड रूल, ज्यावेळेस इन्सिडेंट रे ऑप्टिकल सेंटरमधून पास होतं त्यावेळेस तो ॲज इट इज विदाउट एनी डेव्हिएशन पास होतं. सो सेकंड रे आपण असं कन्सिडर केलेलं आहे, विदाउट एनी डेव्हिएशन दिस रे इज पासिंग. ठीक आहे, दिस इज सेकंड रे. इमेज कुठे फॉर्म होते, ज्या ठिकाणी 2 रेज एकमेकांना इंटरसेक्ट करतात. रेज कुठे इंटरसेक्ट करतात, रेज या ठिकाणी इंटरसेक्ट करतात. सो ह्या पॉईंटला इमेज फॉर्म होणार आहे. इमेज कशी फॉर्म होणार आहे, दिस इज पॉईंट 2f2. हा पॉईंट ए होता, एचा करस्पॉन्डिंग पॉईंट इथे असणार म्हणजे ए डॅश इथे असणार आहे. बी, जर तुम्ही बी ह्या पॉईंटपासून निघाले रेज जरी कन्सिडर केलं तरी चालणार आहे, किंवा आपण लगेच सांगू शकतो जर ए इथे आहे तर बी कुठे असणार आहे, बी असणार आहे या ॲक्सिसवरती इथे. सो बी असणार आहे इथे, बीची इमेज असणार आहे बी डॅश. इमेज आपल्याला कशी मिळते, ए हेड होता, ए डॅश असणार आहे हेड, त्यामुळे ॲरो इथे असणार आहे. सो ए बी हा ऑब्जेक्ट होता, त्याची इमेज आपल्याला उलटी मिळते. इमेज उलटी मिळते म्हणजेच काय, इमेज आपल्याला कशा टाईपची मिळते, इमेज इज इन्व्हर्टेड. राईट, इमेज कशी आहे, इन्व्हर्टेड. अगदी क्लिअर आहे, डोळ्यांनी आपल्याला दिसतंय. ॲरो वर होता, ॲरो खाली झाला म्हणजे इमेज उलटी झाली, इन्व्हर्टेड झाली. इमेजची पोझिशन काय, ह्या 2 रेज एकमेकांना इंटरसेक्ट कुठे करत आहेत ॲट पॉईंट 2f2. म्हणजे इमेजचं लोकेशन काय, इमेज कुठे फॉर्म होते, ज्यावेळेस ऑब्जेक्ट आपण 2f1ला ठेवतो. ऑब्जेक्ट ज्यावेळेस 2f1ला ठेवतो तेव्हा आपल्याला इमेज मिळते 2f2ला. लोकेशन इज ॲट 2f2. ओके, इमेज रिअल आहे का, यस रिअल आहे, कारण ॲक्च्युअलमध्ये रेज एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे त्यामुळे इमेज कशी आहे, रिअल. इमेज इज रिअल. साईज, इमेजची साईज जर तुम्ही बघितली, ए बीची जेवढी साईज आहे तेवढीच साईज ए डॅश बी डॅशची दिसत आहे. इमेजची साईज ॲज इट इज राहते किंवा सेम साईज इमेज. ऑब्जेक्टची जी साईज होती त्या साईजची इमेज आपल्याला मिळत आहे, सेम साईज इमेज. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. फर्स्ट केस ज्यावेळेस पलीकडे होती 2f1च्या पलीकडे होते तेव्हा सुद्धा आपल्याला उलटीच इमेज मिळत होती, स्मॉल साईजची इमेज आपल्याला त्या ठिकाणी मिळत होती.
आणि इमेज आपल्याला F2 आणि F2च्या मध्ये मिळत होती. आता आपण काय केलं, आपण राईट साईडला शिफ्ट होतोय. 2F1ला असेल त्यावेळेस आपल्याला इमेज 2F2ला ह्या पॉईंटला मिळत आहे. इमेज उलटी मिळते, बट साईज जी आहे साईज सेम साईज आपल्याला मिळत आहे. इमेज इज रिअल. ठीक आहे. सेकंड केस अगदी सिंपल आहे, फक्त ऑब्जेक्टची पोझिशन चेंज करायची आणि रे डायग्रामचे जे रूल्स आहेत ते रूल्स लक्षात ठेवायचे. ऑटोमॅटिकली तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजणार आहे. ओके. नाव थर्ड काय असणार आहे, बियॉन्ड 2F1 झाला, ॲट 2F1 झाला. आता नेक्स्ट केस असणार आहे इन बिटवीन 2F1 आणि F1 या दोघांच्या मध्ये, म्हणजे ही केस ज्यावेळेस ऑब्जेक्ट इथे असेल त्यावेळेस काय होणार आहे. सो नेक्स्ट केस वेन ऑब्जेक्ट इज इन बिटवीन 2F1 अँड F1. थर्ड केस वेन ऑब्जेक्ट इज इन बिटवीन 2F1 अँड F1 और F1 अँड 2F1 याच्यामध्ये ज्यावेळेस ऑब्जेक्ट असेल ती केस घेतलेली ऑब्जेक्ट AB F1 आणि 2F1च्या मध्ये ठेवलेला आहे. अगेन 2 रेज आपण कन्सिडर करणार आहोत. 3 रूल आहे, 3 रूलमध्ये 2 रूल आपल्याला यूज करायचे. फर्स्ट रे A पॉईंटपासून निघालेले रेज आपण कन्सिडर करत आहोत. फर्स्ट रूल वेन इन्सिडेंट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणार इन्सिडेंट रे आफ्टर रिफ्रॅक्शन फोकसमधून पास होणार. सो फर्स्ट रे अशी आहे ना, फोकसमधून पास होणार, अशी पलीकडे जाणार आहे. सेकंड रे ऑप्टिक सेंटरमधून ऑप्टिकल सेंटरमधून पास होणारी जी रे आहे ती अनडेविएटेड पास होते विदाउट चेंज ऑफ डायरेक्शन. सो ही अशी जाणार, पुढे अशी जाणार. इमेज कुठे फॉर्म होते, ज्या ठिकाणी हे 2 रेज एकमेकांना इंटरसेक्ट करतील त्या ठिकाणी इमेज फॉर्म होणार आहे. इमेज कशी फॉर्म होणार आहे, आपण पॉईंट A पासून निघाले रेज कन्सिडर केले. सो हे 2 रेज जिथे इंटरसेक्ट करतील तो पॉईंट असणार आहे पॉईंट A ची इमेज, दॅट इज A'. त्याच पद्धतीने या ठिकाणी सपोज इथे एक पॉईंट आहे, या पॉईंटपासून निघाले रेज मी कन्सिडर केले, ते रेज इथे कुठेतरी इंटरसेक्ट करणार आहे. या ठिकाणी असणाऱ्या पॉईंटचे रेज इथे कुठेतरी इंटरसेक्ट करणार आहे. नेक्स्ट पॉईंट इथे कुठे कन्सिडर केला, तिथून निघाले रेज इथे कुठे इंटरसेक्ट करणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला इमेज मिळणार आहे. हा पॉईंट A' असणार आहे. बीची पोझिशन कुठे असणार आहे, जसं जसं आपण खाली येतो तसं तसं पॉईंट वर जात आहे. सो B इथे असणार आहे. ठीक आहे. हे असणार आहे B ची इमेज, दॅट इज B'. आता इथे जर बघितलं इमेजबद्दल आपण काय बोलू शकतो, ऑब्जेक्ट AB होता, त्याची इमेज मिळाली आपल्याला A', B'. सो फर्स्ट थिंग आपण डिस्क्राईब करू शकतो पोझिशन. आपल्याला इमेज कुठे मिळते, ऑब्जेक्ट आपण ठेवला इन बिटवीन F1 अँड 2F1. इमेज कुठे मिळते, इमेज 2F2च्या पलीकडे आपल्याला मिळत आहे. सो पोझिशन और लोकेशन काय आहे, इमेज इज बियॉन्ड 2F2. क्लिअर आहे. इमेज कुठे मिळाली, 2F2च्या पलीकडे मिळालेली. इमेज AB होती, आपल्याला मिळते A', B. ॲरोज बघा, ॲरो ऑब्जेक्ट असा होता, इमेज मिळते उलटी, म्हणजे इमेज कशी झालेली, इन्व्हर्ट. सो इमेज इज इन्व्हर्टेड. इमेज रिअल आहे का व्हर्च्युअल आहे, रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करत आहे, ही रे आणि ही रे हे दोघे ॲक्च्युअलमध्ये मीट करत आहे. सो दॅट मीन्स इमेज इज रिअल. इमेज कशी आहे, रिअल. सो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मिररमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा केव्हा आपल्याला रिअल इमेज मिळते, रिअल आणि इन्व्हर्टेड हे सोबत असतात. म्हणजे इमेज जर इन्व्हर्टेड असेल तर ती रिअल असणार आहे, आणि इमेज जर व्हर्च्युअल असेल, रिअलच्या ऑपोजिट व्हर्च्युअल, इन्व्हर्टेडच्या ऑपोजिट काय असणार, इरेक्ट. सो जर आपल्याला सरळ इमेज मिळत असेल याचा अर्थ काय, ती इमेज कशी आहे, व्हर्च्युअल आहे. या दोन्ही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. सपोज इथे इन्व्हर्टेड इमेज मला मिळालेली, तर लगेच मला समजलं पाहिजे इन्व्हर्टेड इमेज आहे म्हणजेच काय, ती इमेज रिअल सुद्धा असणार आहे. किंवा जर इथे मला जर इरेक्ट इमेज, सरळ इमेज मिळाली असती तर लगेच मी चेक केलं असतं की ती जी इमेज आहे ती रिअल नाही, ती व्हर्च्युअल आहे. सो नेहमी रिअल इन्व्हर्टेड सोबत जातं आणि व्हर्च्युअल इरेक्ट सोबत जातं, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. सो इथे आपल्याला मिळालेले रिअल इमेज, इन्व्हर्टेड. अजून आपण काय बोलू शकतो अबाउट साईज AB एवढा ऑब्जेक्ट होता, A', B' त्यापेक्षा साईज त्याची वाढलेली आहे. सो आपण असं बोलू शकतो एनलार्ज म्हणजे काय, साईज मोठी झाली, लार्ज झालेला आहे. एनलार्ज और मॅग्निफाईड इमेज, किंवा असं इवन सिम्पल वर्डमध्ये बिगर इन साईज, ऑब्जेक्टपेक्षा साईज त्याची बिगर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे कन्क्लूड करू शकतो. समजलं. ऑब्जेक्ट ज्यावेळेस 2F1 आणि F1च्या मध्ये होता त्यावेळेस आपल्याला मोठी इमेज मिळते, रिअल इमेज मिळते. रिअल आहे म्हणजे इन्व्हर्टेड सुद्धा असणार आहे. इथे सुद्धा आपण बघू शकतो इमेज आहे इन्व्हर्टेड, पोझिशन आहे 2F2. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, आपण काय करतोय, हळूहळू ऑब्जेक्टला असं पुढे पुढे आणत आहोत. तसं ऑब्जेक्टची पोझिशन कशी होत आहे, ऑब्जेक्टची पोझिशन जे ऑब्जेक्ट आता दूर चाललेले, सॉरी ऑब्जेक्टने इमेज आता दूर चाललेला आहे. इवन पहिल्या केसमध्ये इमेज स्मॉल साईजची होती, सेकंड केसमध्ये सेम साईजची झाली, आता साईज वाढलेली आहे. सो एक पॅटर्न इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. अजून सुद्धा आपल्याला रिअल आणि इन्व्हर्टेडच इमेज मिळत आहे. नाव नेक्स्ट केस, वेन ही केस झाली 1, 2, 3. नाव फोर्थ केस कोणती असणार आहे, वेन ऑब्जेक्ट इज ॲट पॉईंट F1 किंवा ऑब्जेक्ट F1 या फोकसवरती आहे. सो नेक्स्ट केस, ऑब्जेक्ट इज ॲट F1ला ऑब्जेक्ट आहे. अगेन आपल्याला 2 इंटरसेक्टिंग रेज पाहिजे, पॉईंट A मधून निघालेल्या 2 रेज आपण कन्सिडर करू. फर्स्ट रे incident ray which is parallel to principal axis, incident ray which is parallel to principal axis. After refraction it will pass through point F2.
सो रिफ्रॅक्शन नंतर ती पास होणार पॉईंट F2 मधून. सेकंड, ऑप्टिकल सेंटरमधून पास होणारी रे, ऑप्टिकल सेंटरमधून ज्यावेळेस रे पास होते त्यावेळेस ती अनडेव्हिएटेड ॲज इट इज विदाउट चेंज ऑफ डायरेक्शन पुढे रिफ्रॅक्टेड रे म्हणून पास होते. सो ह्या दोन रेज आहेत. इमेज कुठे फॉर्म होते, ज्या ठिकाणी दोन रेज एकमेकांना इंटरसेक्ट करतात. बट आता इथे जर हे रिफ्रॅक्टेड रेज जर तुम्ही बघितले, रे 1 आणि रे 2 हे दोन्ही रेज एकमेकांना पॅरलल दिसत आहे. हे दोन्ही रेज एकमेकांना पॅरलल दिसत आहे. आपण काय म्हणतो की पॅरलल लाईन म्हणजे अशा लाईन की ज्या दिलेल्या प्लेनमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, त्याला आपण बोलतो पॅरलल लाईन. म्हणजे ही लाईन आपण ह्या साईडला एक्सटेंड करू और ह्या साईडला एक्सटेंड करू, एकमेकांना कुठे मीट करत नाही. बट आपण असं बोलतो की पॅरलल लाईन पुढे जाऊन खूप साऱ्या अंतरावरती कुठेतरी जाऊन एकमेकांना इंटरसेक्ट करणार आहे. ते डिस्टन्स आपण कन्सिडर करतो इन्फिनिटी. किंवा आपण असं बोलतो की पॅरलल लाईन प्लेनमध्ये मीट करत नाही, बट इन्फायनाईट डिस्टन्सवरती, की जे डिस्टन्स आपल्याला कोणालाच माहिती नाही त्या डिस्टन्सवरती ह्या पॅरलल लाईन एकमेकांना येऊन मीट करतात. सो त्या लॉजिकनी ह्या ज्या दोन रेज आहे, ह्या दोन रेज असं पुढे पुढे खूप साऱ्या डिस्टन्सवरती ज्यावेळेस जातील, इन्फायनाईट डिस्टन्सवर जातील, त्यावेळेस जाऊन त्या दोन रेज एकमेकांना इंटरसेक्ट करतील. आपण काय बोलतो, इमेज कुठे फॉर्म होते, ज्या ठिकाणी हे दोन रेज एकमेकांना इंटरसेक्ट करतात. या केसमध्ये हे दोन रेज कुठे इंटरसेक्ट करत आहे, हे दोन रेज इंटरसेक्ट करत आहे ॲट इन्फिनिटी और इन्फायनाईट डिस्टन्स. सो याचा अर्थ काय, इमेज कुठे फॉर्म होणार आहे, इमेज फॉर्म होणार आहे ॲट इन्फिनिटी. इमेज कुठे फॉर्म होणार आहे, इन्फिनिटीला. हे समजलं. इमेज इन्फिनिटीला का फॉर्म होत आहे, कारण हे जे रेज आहे हे रेज पॅरलल आहे. आपण असं बोलतो पॅरलल रेज इन्फायनाईट डिस्टन्सवर जाऊन पुढे कुठेतरी, की जे डिस्टन्स आपल्याला माहिती नाही आहे तिथे जाऊन एकमेकांना इंटरसेक्ट करतील. ज्या ठिकाणी रेज इंटरसेक्ट करतील त्या ठिकाणी इमेज फॉर्म होते. रेज इंटरसेक्ट करता इन्फिनिटीला, म्हणजे इमेज कुठे फॉर्म होणार आहे, इन्फिनिटीला. ठीक आहे. सो इमेजची पोझिशन काय असणार आहे, ॲट इन्फिनिटी. आता हे दोन रेज इंटरसेक्ट करतील कुठेतरी जाऊन, तिथे आपल्याला मिळणार आहे पॉईंट ए ची इमेज, दॅट इज ए डॅश. बी डॅश कुठे असणार आहे, बी डॅश असणार आहे असा इकडे कुठे. सो याचा अर्थ काय, एवढासा ऑब्जेक्ट होता त्याची इमेज फॉर्म झाली एवढी. म्हणजेच काय, साईज काय झालेली, साईज इज व्हेरी लार्ज, किंवा आपण बोलू शकतो मॅग्निफाईड. जी प्रिव्हियस केस होती त्यापेक्षा साईज आता जास्त झालेली आहे. सो मॅग्निफाईड इमेज आपल्याला मिळते. रेज जरी इन्फायनाईट डिस्टन्सवरती इंटरसेक्ट करत आहे, बट रेज ॲक्च्युअलमध्ये इंटरसेक्ट करत आहे का, हो रेज ॲक्च्युअलमध्ये इंटरसेक्ट करत आहे. म्हणजे इमेज आपल्याला कशी मिळणार आहे, रिअल इमेज. पॉईंट ए इथे होता, बी इथे होता, एची इमेज आपल्याला इथे मिळते. सो ए डॅश इथे असणार आहे, बी डॅश इथे असणार आहे. ऑब्जेक्ट असा सरळ होता, इरेक्ट होता, इमेज त्याची उलटी मिळालेली. सो त्यामुळे इमेज कशी असणार आहे, इन्व्हर्टेड इमेज. जसं मी बोलले की रिअल असेल तर इमेज इन्व्हर्टेड असलीच पाहिजे, किंवा इन्व्हर्टेड असेल तर रिअल इमेज जी आहे ती रिअल असलीच पाहिजे. सो त्या लॉजिकनी रिअल इन्व्हर्टेड नेहमी सोबत चालतात. सो अशा पद्धतीची इमेज आपल्याला मिळत आहे. अगेन बघा, आपण जसं जसं ऑब्जेक्ट पुढे पुढे आणत आहोत ना, तसा तसा ऑब्जेक्टची साईज वाढत चाललेली आहे. तशी तशी ऑब्जेक्टची साईज आणि पोझिशनसुद्धा चेंज होत चाललेली आहे. आणि हे एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये होत आहे. समजली. ही केस थोडी वेगळी होती की आपल्याला पॅरलल रेज मिळतात. पॅरलल रेज आपण म्हणतो की दिलेल्या प्लेनमध्ये इंटरसेक्ट करत नाही. मग या पॅरलल रेज कुठे इंटरसेक्ट करता, आपण असं बोलतो पॅरलल रेज अशा ठिकाणी इंटरसेक्ट करता की जे डिस्टन्स आपल्याला सुद्धा माहिती नाही, इन्फायनाईट डिस्टन्सवर इंटरसेक्ट करतात. त्यामुळे इमेजसुद्धा इन्फिनिटीला फॉर्म होणार आहे. जर इथे बघितलं ए डॅश इथे मिळतं, बी डॅश इथे असणार, म्हणजे इमेजची साईजसुद्धा वाढलेली आहे. रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करत आहे, म्हणजे इमेज कशी असणार, रिअल असणार आहे. ए बी होता, ए पॉईंट आपल्या इथे खाली मिळतो, बी वरती मिळतो, म्हणजे इमेज उलटी झालेली आहे. सो इमेज इज इन्व्हर्टेड. ओके. आता नेक्स्ट केस, वेन ऑब्जेक्ट इज इन बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड F1. आता ह्या केसमध्ये काय होतं ते आपण बघूया. ज्यावेळेस ऑब्जेक्ट O आणि F1च्या मध्ये असेल, एक ऑब्जेक्ट दाखवलेला ए बी. अगेन दोन रेज आपण कन्सिडर करणार. फर्स्ट रे विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे. आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल पास थ्रू फोकस F2. सो दिस इज फर्स्ट रिफ्रॅक्टेड रे. सेकंड रे आपण कन्सिडर करू ऑप्टिकल सेंटरमधून पास होणारी रे. सो रे असणार आहे इथून निघाली अशी, ऑप्टिकल सेंटरमधून पास करताना अशी चालली. ठीक आहे. इमेज कुठे फॉर्म होते, ज्या ठिकाणी दोन रेज इंटरसेक्ट करतात. आता इथे जर तुम्ही बघितलं, हे जे रेज आहे, या दोन रेज ज्या रिफ्रॅक्टेड रेज बाहेर पडत आहे, या रेजमध्ये असणारा डिस्टन्स जे आहे ते हळूहळू वाढत चाललेला आहे. रेज अशा दूर दूर जात आहे. मग ह्या रेज एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करतील. लास्ट केस होती, लास्ट केसमध्ये सुद्धा रेज अशा चालल्या होत्या, बट त्या दोन रेज एकमेकांना पॅरलल होत्या. पॅरलल होतं म्हणून आपण बोलत होतो की या रेज पुढे जाऊन कुठेतरी इन्फिनिटीला इंटरसेक्ट करतील. पण या ठिकाणी या रेज पॅरलल नाही आहे. या दोन रेजमध्ये असणारा डिस्टन्स हळूहळू वाढत चाललेला आहे. हे डिस्टन्स पुढे असणारा डिस्टन्स वाढत आहे. म्हणजे ह्या रेस पुढे जाऊन ही रे ह्या डायरेक्शनला निघणार आहे, ही रे ह्या डायरेक्शनला जाणार आहे. सो ह्या दोन रेज एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही. अशा ठिकाणी जर रेज इंटरसेक्ट होत नाही, मग इमेज कशी फॉर्म होईल.
तर अशा केसेसमध्ये आपण काय करतो, हे आपण मिररमध्ये जेव्हा आपण इमेज फॉर्मेशन बघितलं त्यामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. अशा केसमध्ये आपण काय करतो, ह्या ज्या 2 रेज आहे हे आपण बॅकवर्ड प्रोड्यूस करतो, मागच्या दिशेला आपण प्रोड्यूस करतो. म्हणजेच काय, ही जी रे आहे ही रे जर मी बॅकवर्ड प्रोड्यूस केली म्हणजे ती रे अशी काहीतरी असणार आहे. ओके, आणि ही जी रे आहे ही ज्यावेळेस मी बॅकवर्ड प्रोड्यूस करेल ती रे अशी काहीतरी असणार आहे. बॅकवर्ड प्रोड्यूस केल्यानंतर ह्या ज्या रेज आहे ह्या कुठेतरी जाऊन पुढे एकमेकांना इंटरसेक्ट करतील. ठीक आहे, पुढे जाऊन कुठेतरी एकमेकांना इंटरसेक्ट करतील. ह्या 2 रेज ए पॉईंटमधून निघालेल्या आहे, त्यामुळे ह्या रेज ज्यावेळेस मी बॅकवर्ड प्रोड्यूस करेल हा जो पॉईंट असेल हे बॅकवर्ड प्रोड्यूस करताना तुम्ही स्केलचा यूज कराल, त्यामुळे ह्या रेज एका ठिकाणी इंटरसेक्ट करताना तुम्हाला दिसतील. सो हा जो पॉईंट असेल हा पॉईंट असणार आहे ए डॅश. बी डॅश असणार आहे इथे कुठेतरी. सो आपल्याला इमेज मिळेल अशी ए डॅश बी डॅश. ए पॉईंट हेड आहे, सो इथे आपण ॲरो दाखवणार. सो आता या केसमध्ये आपण काय बोलू शकतो, इमेजचं लोकेशन किंवा पोझिशन कुठे आहे. इमेज आपल्याला कुठे मिळते, इमेज आपल्याला आतापर्यंत काय होत होतं, लेन्सच्या ह्या साईडला आपल्याला इमेज मिळत होती. आता इमेज आपल्याला मिळते लेन्सच्या ज्या साईडला ऑब्जेक्ट ठेवलेला आहे त्याच साईडला आपल्याला इमेज मिळत आहे. सो लोकेशन आपण बोलू शकतो सेम साईड ऑफ दी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट ज्या साईडला आहे त्याच साईडला आपल्याला इथे इमेज मिळत आहे. आत्तापर्यंत प्रत्येक केसमध्ये आपल्याला लेन्सच्या या साईडला किंवा ऑब्जेक्ट ज्या ठिकाणी आहे त्याच्या ऑपोजिट साईडला इमेज मिळत होती. या केसमध्ये आपल्याला इमेज कुठे मिळत आहे, इमेज आपल्याला ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला इमेज मिळत आहे. इमेज कशी मिळते, ए बी असा होता, ए डॅश बी डॅश असं आहे. ॲरोची पोझिशन सेम राहिली म्हणजे इमेज कशी, इमेज इन्व्हर्टेड नाही आहे. आत्तापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला इन्व्हर्टेड इमेज मिळत होती, इथे आपल्याला मिळते इरेक्ट इमेज, इरेक्ट ऑर अपराईट, सरळ इमेज मिळते आपल्याला. आपण बघितलं जेव्हा इरेक्ट इमेज असते त्यावेळेस ती इमेज नेहमी व्हर्च्युअल असते. ही इमेज कशी असणार आहे, व्हर्च्युअल. किंवा याचं दुसरं एक्सप्लेनेशन काय, व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय, आपण बोलतो ज्यावेळेस रेज ॲक्च्युअलमध्ये एकमेकांना मीट करत नाही त्यावेळी जी इमेज फॉर्म होते तिला आपण बोलतो व्हर्च्युअल इमेज. आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी रेज एकमेकांना ॲक्च्युअलमध्ये मीट करत होते. जी आपण केस बघितली की ज्या ठिकाणी पॅरलल रेज मिळतात तर ह्या पॅरलल रेज सुद्धा एकमेकांना पुढे जाऊन कुठेतरी इंटरसेक्ट करताय, रियालिटीमध्ये ते इंटरसेक्ट करताय. सो त्या ठिकाणी रिअल इमेज मिळत होती. या ठिकाणी या रेज एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीये. आपण काय करतो, या रेज मागे एक्सटेंड करतोय तर आपल्याला असं दिसतं की ह्या कुठेतरी मागच्या साईडला एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे. व्हर्च्युअली आपल्याला तसं वाटतं, बट ॲक्च्युअलमध्ये ते एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीये. या ठिकाणी ॲक्च्युअल इंटरसेक्शन नाही होत ते रेजचं, म्हणून या ठिकाणी इमेज कशी फॉर्म होणार आहे, व्हर्च्युअल इमेज. समजते, ज्यावेळेस रेज ॲक्च्युअलमध्ये आपल्या डोळ्यांनी दिसते किंवा आपण स्क्रीनवर ते मिळवू शकतो की रेज ॲक्च्युअली एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्यावेळेस इमेज रिअल फॉर्म होते. ज्या केसमध्ये रेज ॲक्च्युअली एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, दे अपियर टू मीट. आपल्याला असं इथे भास होतं की सपोज जर हे मागे मागे आपण एक्सटेंड केले तर आपल्याला असं भास होईल किंवा आपल्याला असं दिसेल की हे रेज कुठेतरी इंटरसेक्ट करत आहे. ही रियालिटी नाही दिस, म्हणून याला आपण बोलतो व्हर्च्युअल इमेज. ठीक आहे, व्हर्च्युअल आणि इरेक्ट नेहमी सोबत असतात. त्यामुळे इरेक्ट जेव्हा इमेज असेल त्यावेळेस ती इमेज नेहमी व्हर्च्युअलच असणार आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या व्यतिरिक्त साईजबद्दल आपण काय बोलू शकतो, साईज जर बघितलं ऑब्जेक्ट एवढा होता, इमेज एवढी मोठी झाली. सो साईजसुद्धा काय एनलार्ज आपण बोलू शकतो किंवा मॅग्निफाईड बोलू शकतो किंवा मग लार्जर और मॅग्निफाईड. समजलं. तर बघा जसं आपण केसेस घेतले, आपण ऑब्जेक्ट असं इकडे मूव्ह करत आलेलो आहोत. जसं जसं आपण ऑब्जेक्ट मूव्ह केला तशी तशी इमेज अशी दूर 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 गेली आणि त्यानंतर फिरून ती आता इथे आलेली आहे. प्रत्येक ह्या केस व्यतिरिक्त प्रत्येक केसमध्ये आपल्याला उलटी इमेज, इन्व्हर्टेड इमेज मिळत होती. या केसमध्येच आपल्याला सरळ इमेज मिळते. इमेज सरळ आहे म्हणजेच काही इमेज व्हर्च्युअल असणार आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक केसमध्ये आपल्याला रिअल इमेज मिळत होती, फक्त ह्या केसमध्ये आपल्याला व्हर्च्युअल इमेज मिळत आहे. सो हा पॅटर्न सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर आहे, खूप सोपा आहे. जर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जो टेबल बघितला तर बऱ्याचदा असं होतं की मुलं तो टेबल पाठ करता की इथे ऑब्जेक्ट असेल तर इथे इमेज फॉर्म झाली पाहिजे. पाठ करण्याची काहीच गरज नाही, फक्त हा एक पॅटर्न लक्षात ठेवा. जसं जसं आपण ऑब्जेक्ट पुढे पुढे आणतोय तसं तसं काय होतं, बस बेसिक 3 रूल लक्षात ठेवायचे आहे. ऑब्जेक्टची पोझिशन तिथे ठेवायची, स्केलचा यूज करायचा सो दॅट तुम्हाला परफेक्ट रिझल्ट मिळते. ऑब्जेक्टची पोझिशन तिथे ठेवायची, बरोबर तुम्हाला हे एक्झॅक्ट रिझल्ट मिळणार आहे. आता एक लास्ट केस राहिलेली आहे की ह्या सगळ्या केसेस आपण कन्सिडर केलं, 5 केसेस झाल्या. आता एक केस की ज्यावेळेस ऑब्जेक्ट जो आहे तो इन्फायनाइट डिस्टन्सवरती आहे. लास्ट केस वेन ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी किंवा इन्फायनाइट डिस्टन्सवर ऑब्जेक्ट असेल. लेन्सपासून ऑब्जेक्ट इन्फायनाइट डिस्टन्सवर आहे, इतक्या साऱ्या अंतरावरती आहे की ते आपल्याला माहिती सुद्धा नाही की ऑब्जेक्टची पोझिशन कुठे असणार आहे. त्यामुळे हा ऑब्जेक्ट मी आता इथे बोर्डवर दाखवू शकणार नाही. मग जर मी ऑब्जेक्ट दाखवू शकत नाही तर मी रेज कशा कन्सिडर करणार. तर नेहमी लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट इन्फायनाइट डिस्टन्सवर कन्सिडर करतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टमधून निघालेले जे लाईट रेज आहे किंवा रेज आहे ते रेज आपण नेहमी पॅरलल कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल सनलाईट किंवा सन रेज, सन आपल्यापासून इतक्या साऱ्या अंतरावरती आहे की एवढ्या दूर अंतरावरून येणारे सन रेज आपण पॅरलल आहे असं कन्सिडर करतो. सो त्याच लॉजिकने जर ऑब्जेक्ट इन्फायनाइट डिस्टन्सवर आहे, आपल्याला ऑब्जेक्टची पोझिशन सुद्धा माहिती नाही, एवढ्या दूर अंतरावरती आहे,
तर त्या ऑब्जेक्टमधून निघालेले जे रेज आहेत ते रेज आपण पॅरलल कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, समजते काय सांगते. ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट इन्फायनाईट डिस्टन्सवर कन्सिडर करतोय त्यावेळेस त्याच्यापासून निघालेले जे रेज आहे हे रेज आपण नेहमी पॅरलल कन्सिडर करू शकतो. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला 2 रेज पाहिजे असते इमेज फॉर्म होण्यासाठी. आपण काय कन्सिडर करू, ऑब्जेक्ट असं खूप कुठेतरी अंतरावरती आहे, तिथून रेज येत आहे, हे 2 रेज पॅरलल आहे असं आपण बोलू. पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस अशा 2 रेज आपण कन्सिडर केले, एकमेकांना पॅरलल आहे. हे 2 रेज रूल आपल्याला माहिती आहे, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस असेल तर फोकसमधून पास होणार आहे रिफ्रॅक्टेड रे, हे रेसुद्धा फोकसमधून पास होणार आहे. हीच फोकसची डेफिनेशन असते. सपोज या इथून ऑप्टिकल सेंटरमधून पास होण्यात जर आपण एक रे कन्सिडर केली तर ही रेसुद्धा अशी अनडेविएटेड जाणार आहे, म्हणजे तीसुद्धा F2 मधून पास होणार आहे. रेस जिथे इंटरसेक्ट करतात तिथे इमेज फॉर्म होते, रेस कुठे इंटरसेक्ट करतात F2 ला इंटरसेक्ट करतात. सो वेन ऑब्जेक्ट इज ॲट इन्फायनाईट डिस्टन्स इमेज कुठे फॉर्म होते, इमेज इज फॉर्म्ड ॲट F2, फोकसवर इमेज फॉर्म होते. इमेज फॉर्म होते, ऑब्जेक्ट काहीतरी ऑब्जेक्ट असणार आहे, AB असा काही ऑब्जेक्ट असणार आहे जो आपण इथे बोर्डवर दाखवू सुद्धा शकत नाही, त्याची इमेज इथे फॉर्म होते. बट हे जे सगळे रेज आहे हे सगळे एका पॉईंटला येऊन मीट होत आहे, बरोबर, एका पॉईंटला येऊन मीट होत आहे. त्यामुळे इमेज कशी असणार आहे, इमेज विल बी पॉईंट इमेज. ठीक आहे, इमेज कशी असणार आहे, पॉईंट इमेज असणार आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितली ह्या रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करताय का, हो. आपण रेस कुठे एक्सटेंड वगैरे करून आपण असं काही चेक करत नाही आहोत जसं लास्ट केसमध्ये केलं. रेस ॲक्च्युअलमध्ये मीट करत आहे, म्हणजे ही इमेज कशी असणार आहे, इमेज विल बी रिअल. इमेज कशी असणार, रिअल असणार. आता पॉईंट इमेज आहे, मग ही इमेज इन्व्हर्टेड असेल का कशी असेल, तर यामध्ये आपण असं लॉजिक यूज करू शकतो की जेव्हा रिअल इमेज असते त्यावेळेस ती इमेज नेहमी इन्व्हर्टेड असते. सो इथे आपण बोलू शकतो की इमेज इज इन्व्हर्टेड. तर या केसमध्ये आपल्याला कशी मिळते, इन्व्हर्टेड इमेज मिळत आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. पॅरलल रेज इन्फायनाईट डिस्टन्सवरून निघालेले रेज आपण प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे असे कन्सिडर करतोय. असे रेज येत आहे, हे फोकसमधून पास होणार आहे, इमेज इथे फॉर्म होणार आहे, पॉईंट दिसतोय, सो पॉईंट साईज इमेज असणार आहे. रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करताय म्हणजे रिअल इमेज असणार आहे, रिअल आहे म्हणजे रिअलसोबत नेहमी इमेज असते इन्व्हर्टेड. सो ही इमेज कशी असणार आहे, इन्व्हर्टेड इमेज असणार आहे. तर या सगळ्या केसेस तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. यावरून आपण काय कन्क्लुजन करू शकतो, ज्यावेळेस कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज करून आपण इमेज फॉर्म करतो, ऑब्जेक्टच्या पोझिशनच्या अकॉर्डिंग इमेज फॉर्म होते. कशा कशा टाईपची इमेज आपल्याला मिळते, आपल्याला मोस्ट ऑफ द केसेसमध्ये रिअल इमेज मिळाली, एकाच केसमध्ये आपल्याला व्हर्च्युअल इमेज मिळालेली आहे. इमेज रिअल असेल तर ती इमेज नेहमी असते इन्व्हर्टेड. सो जेव्हा केव्हा आपल्याला रिअल इमेज मिळाली त्यावेळेस त्या सगळ्या इमेजेस इन्व्हर्टेड होत्या, फक्त एक इमेज जी व्हर्च्युअल होती ती इमेज होती इरेक्ट. ठीक आहे, पोझिशन कुठे होती, पोझिशन आपल्याला इथे सगळ्या ठिकाणी पोझिशन मिळाली, इथे सुद्धा इवन लेन्सच्या या साईडला म्हणजे ऑब्जेक्ट ज्या साईडला आहे त्या साईडला सुद्धा आपल्याला इमेज मिळालेली. सो पोझिशन सुद्धा चेंज होत आहे. साईजचा जर विचार केला तर आपल्याला स्मॉलर साईजची सुद्धा इमेज मिळालेली आहे. त्यानंतर सेम ऑब्जेक्टची जेवढी साईज आहे त्या साईजची सुद्धा इमेज मिळालेली आहे. एनलार्ज इमेज मिळालेली आहे किंवा यापेक्षा सुद्धा मोठी इमेज आपल्याला मिळालेली आपण बोलू शकतो मॅग्निफाईड इमेज. तर या सगळ्या केसेस याच्यामध्ये कन्सिडर आपण केलेल्या. इवन पॉईंट साईजची इमेज सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. एक लास्ट पॉईंट साईज इमेज, ही जी लास्ट केस आपण घेतली ना, यामध्ये आपण काय म्हणतो की ऑब्जेक्ट इन्फायनाईट डिस्टन्सवर आहे, तिथून निघालेले रेस पॅरलल आहे. तर आपण इथे जेव्हा पॅरलल बोलतो तर आपण या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल रेस कन्सिडर करत आहोत. बट असं नाही की प्रत्येक वेळेस रेस प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असते, म्हणजे रेस अशा सुद्धा असू शकतात. 2 पॅरलल रेज आहे बट ते प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल नाही आहे. बट ती केस आपण कन्सिडर नाही करणार आहोत. आपल्याला फक्त हीच एक केस कन्सिडर करायची आहे की ज्यावेळेस प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल रेस असणार आहे. तर हे होतं अबाउट फॉर्मेशन ऑफ इमेज ड्यू टू कॉन्व्हेक्स लेन्स. यानंतर आपल्याला बघायचं आहे कॉन्केव्ह लेन्ससाठी, बट कॉन्केव्ह लेन्ससाठी एवढे व्हेरिएशन नाही आहे. कॉन्केव्ह लेन्ससाठी आपल्याला अगदी हार्डली 2 केसेस कन्सिडर कराव्या लागणार आहे.